brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। सध्या मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरांमध्ये अक्षरशः हाडं गोठवणारी थंडी पडतीये। आता सध्या वातावरणात इतके बदल का होत आहे? कारण उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे शीतलहरी वारे वाहत आहेत आणि त्यामुळेच महाराष्ट्रात सध्या अतिशय कडाक्याची हाडं गोठवणारी थंडी पडतीये आणि ही जी थंडी आहे या थंडीचा पारा आणखीनच घसरणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यानुसार महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांना थंडीचा इशारा दिलेला आहे। थंडीची लाट येणार असल्याचं म्हटलंय। अनेक ठिकाणी आता वातावरणात मोठे बदल दिसतायत। 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा सुद्धा कमी तापमान अनेक ठिकाणी असल्याची नोंद हवामान खात्याकडून केलेली आहे। त्यामुळे नक्की काय स्थिती आहे तुमच्या भागात, पुढचे काही दिवस वातावरण कसं असणार आहे, सगळ्यात जास्त थंडी नेमकी कुठे पडतीये, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर इथे स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजमध्ये आपण बघू शकतो की कुठे वातावरणाची काय स्थिती आहे। या इमेजमध्ये 7 ते 14 डिसेंबर दरम्यान वातावरणाची नेमकी काय स्थिती असेल हे दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इकडे आपण बघू शकतो की हे जे जिल्हे आहेत मालेगाव, नाशिक, जुन्नर, इकडे बीड, त्याचबरोबर जेऊर, बारामती, पुणे या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त थंडी पडती। अक्षरशः हाडं गोठवणारी कडाक्याची ही थंडी आहे। यामध्ये जळगाव आणि गोंदिया जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे। या पट्ट्यात आता सगळ्यात जास्त थंडी आहे। साधारण 6 ते 8 अंश सेल्सिअस दरम्यानचं तापमान आता या पट्ट्यात आहे। तर आपण बघू शकतो की हे जे इतर जिल्हे आहेत ज्यामध्ये धुळे असेल, इगतपुरी, कर्जत, त्याचबरोबर सातारा, कराड, सांगली, सांगोला, सोलापूर, उमरगा, लातूर, मुखेड, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली, वाशिम, अमरावती, नागपूर, वर्धा, याचबरोबर गडचिरोली आणि चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अतिशय कडाक्याची थंडी पडते। साधारण 8 ते 10 अंश सेल्सिअस इतकं तापमान या जिल्ह्यांमध्ये आहे। तर इतर जिल्ह्यांची सुद्धा आपण स्थिती बघू शकतो। इकडे पालघर पासून तर इकडे कोल्हापुरातला जो काही भाग आहे, हा जो स्काय ब्लू कलर इथे दिसतोय, या पट्ट्यामध्ये सुद्धा 10 ते 12 अंश सेल्सिअस इतकं तापमान असणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर कोकण किनारपट्टीचा हा जो संपूर्ण पट्टा आहे ज्यामध्ये मुंबईचा सुद्धा समावेश होतो, त्याचबरोबर चिपळूणला लागून असलेला जो काही भाग आहे, कोल्हापूरला लागून असलेला जो भाग आहे, या पट्ट्यात साधारण 12 ते 14 अंश सेल्सिअस इतकं तापमान असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। तर इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागात, दापोलीमध्ये या 2 भागांमध्ये मात्र 14 ते 16 अंश सेल्सिअस इतकं तापमान असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। तर या ग्राफिक्समध्ये आपण बघू शकतो की उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव, धुळे, नंदुरबार, याचबरोबर नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, पुणे, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि विदर्भातले जे काही जिल्हे आहेत ज्यामध्ये वर्धा, नागपूर, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे, अशा या सगळ्या जिल्ह्यांना थंडीची लाट या जिल्ह्यांमध्ये येणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। इकडे आपण बघू शकतो की येलो अलर्ट या सगळ्या पट्ट्यात वर्तवलेला आहे। अतिशय कडाक्याची थंडी या जिल्ह्यांमध्ये पडणार असल्याचं हवामान खात्याने आज म्हटलेलं होतं। त्यानुसार आता तुमच्या भागात थंडी पडतीये का किंवा नेमकी काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची काय स्थिती असणार आहे, तर उद्याची स्थिती सुद्धा आपण या मॅपमध्ये बघू शकतो। उद्या सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अतिशय कडाक्याची थंडी असणार आहे। अक्षरशः हाडं गोठवणारी थंडी असणार आहे। आपण बघू शकतो विदर्भात नागपूर, वर्धा, गोंदिया, याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत ज्यामध्ये जळगाव, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यांचा ज्यामध्ये समावेश होतो, अशा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा थंडीची लाट येणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। या सगळ्या जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। याचबरोबर सावधगिरीचा सुद्धा इशारा हवामान खात्याकडून देण्यात येतोय। आता कुठे नेमकी काय स्थिती आहे, किती अंश सेल्सिअस पर्यंत तापमान कोणत्या जिल्ह्यात घसरलंय ते सुद्धा आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतो। तर इथे आपण बघू शकतो जेऊरमध्ये 5.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान आताच्या घडीला आहे। सोलापूर जिल्ह्यात जेऊर येतं आणि तिथे महाराष्ट्रात सध्याच्या घडीला सगळ्यात कमी तापमान या भागात आहे। जेऊरमध्ये 5.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान तिथे गेलेलं आहे। तर अहिल्यानगरमध्ये 6.6 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 8.2 अंश सेल्सिअस, मालेगावात 8.8 अंश सेल्सिअस, नांदेडमध्ये 8.8 अंश सेल्सिअस। आणखी पुढच्या काही जिल्ह्यांमध्ये काय स्थिती आहे ते सुद्धा पुढच्या ग्राफिक्समधून बघूयात। साताऱ्यात 10 अंश सेल्सिअस, धाराशिवमध्ये 10.2 अंश सेल्सिअस, परभणीत 10.4 अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगरमध्ये 10.8 अंश सेल्सिअस, सांगलीमध्ये 12.3 अंश सेल्सिअस। याचबरोबर आणखी महाराष्ट्रातल्या पुढच्या काही जिल्ह्यांमध्ये काय स्थिती आहे ती सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतो। नंदुरबारमध्ये 12.4 अंश सेल्सिअस, सोलापुरात 13.2 अंश सेल्सिअस, कोल्हापुरात 14.4 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरीमध्ये 17.2 डिग्री सेल्सिअस, माथेरानमध्ये 17.4 डिग्री सेल्सिअस आणि ठाण्यात
20.2 डिग्री सेल्सिअस अशा प्रकारचं तापमान सध्याच्या घडीला महाराष्ट्रात आहे. यात महत्त्वाचं नोंद घेण्यासारखं हे आहे की माथेरान जे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं तिथे 17.4 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तर जेऊरमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरमध्ये साधारण 5.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. म्हणजे थंड हवेची ठिकाणं महाराष्ट्रातली जी आहे त्या ठिकाणांपेक्षाही सगळ्यात जास्त कमी तापमान सगळ्यात जास्त थंडी महाराष्ट्रातल्या जेऊरमध्ये असल्याचं सुद्धा हवामान खात्याने या आकडेवारीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या भागात काय स्थिती आहे, तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.